घडामोडी। ठाणे नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती। अखेर 4.5 तासानंतर येथे रेल्वे सेवा पूर्ववत झाली। या दरम्यान 28 अप आणि 28 डाऊन रेल्वे सेवा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बसवलेले गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला होता। रेल्वे सेवा ठप्प झाल्याने सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले होते। नवी मुंबई येथील ऐरोली, रबाले, घनसोली आणि तुर्भे भागात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि कारखाने आहेत। त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जातात। ट्रान्स हार्बर मार्गावरून 250हून अधिक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या नेरूळ, वाशी आणि पनवेलच्या दिशेने होतात। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 9 आणि 10 आणि 10 या फलाटावर रेल्वे गाड्या थांबवल्या जातात। पहाटे ट्रान्सफर हार्बर मार्गावर MMRDAने ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसवण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 या वेळेत ब्लॉक घेतला होता। हे गर्डर तिरके झाल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती। अखेर सकाळी 11:30 वाजता येथील रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली। ठाणे येथील केविला परिसरात अवकाळी पावसामुळे नाल्यात पाणी तुंबून त्या आसपासच्या सोसायटी शिरून रहिवाशांचे हाल झाल्याचे चित्र दिवसभरात दिसून आले। केविला या रस्त्याखालून जाणारा नाला रुंद करण्यात आला असला तरी यात नाल्यावर स्लॅब टाकून केविला ते पंचगंगा दरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे। या कामासाठी नाल्यात बांबू लावण्यात आल्यामुळे नाल्यातील कचरा अडकून तुंबलेले पाणी आसपासच्या सोसायटीत शिरल्याचे समोर आले। या बंदिस्त नाल्यामुळे ही भविष्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होते। ठाणे शहरात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे अवघ्या काही मिनिटात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली होती। अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके तयार झाले होते। उत्तरसर येथील भगीरथ, जगन्नाथ, सामंतवाडी, इंदिरा कॉलनी या परिसरात बाजूच्या नाल्याचे पाणी शिरले। सांडपाणी असल्यामुळे इमारतीच्या परिसरातून नागरिकांना ये जा करणे शक्य होत नव्हते। रहिवाशांनी महापालिकेत तक्रार केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी येथील गृहसंकुलातील साचलेले पाणी आणि कचरा बाहेर काढण्यास सुरुवात केली। ठाणे रेल्वे स्थानकाचा नूतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे। फलाटावर नव्याने छताची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे। नियमित स्वच्छतेवर भर द्या। युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दक्ष राहा। पावसाळ्यापूर्वी सर्व विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्यात। ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाणी दौरा केला। या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली। गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे। आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसून असून विकास कामांबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचे कौतुक केले। ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 8 लाख प्रवासी प्रवास करतात। रेल्वे प्रवाशांच्या समस्या, विकास कामे, प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून DRM, DM यांच्याशी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्यात। आता नव्याने वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचे लोकार्पण अपेक्षित आहे। 8 एक्सिलेटर प्रवाशांच्या सेवेत असून 2 एक्सिलेटर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी यावेळी समाज माध्यमांना दिली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। येऊरमधील
पाटीलपाडा येथील एका खाजगी बंगल्यात पार्टीसाठी आलेल्या एका 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दुसऱ्या एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सिराज चौधरी या कथित पत्रकारासह दोघांना अटक केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. या दोघांनाही 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिलेत. नवी मुंबई शहरातील एका कंपनीत काम करणाऱ्या एका महिला व्यवस्थापकाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी येऊर परिसरात एका खाजगी बंगल्यात मंगळवारी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये पीडितेसह 4 तरुणी आणि आरोपी सिराज यांच्यासह 3 पुरुष सहभागी झाले होते. पार्टीच्या वेळी सिराज आणि यश या दोघांनीही पीडितेला मद्य पिण्याचा आग्रह केला. तिने मद्य पिण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने मद्य पाजून तेथील एका बंद खोलीत नेले व त्यानंतर तिच्यावर आधी सिराजने नंतर यशने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केलाय. यश याने पार्टीचे आयोजक असलेल्या तरुणीलाही अश्लील शिवीगाळ करून तिचाही विनयभंग केला. हा सर्व प्रकार 6 मे रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडलाय. या प्रकरणी या दोघांनीही अत्याचाराची तक्रार वर्तनगर पोलीस ठाण्यात दाखल केले. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वागचौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास रहाणे, उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामणी आणि पल्लवी कोकडे यांच्या पथकाने 7 मे रोजी रात्री सिराज आणि यश या दोघांनाही अटक केले. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवार व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपच्या खोपट कार्यालयात सकाळी 1 वाजेपर्यंत उपस्थित असतात. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात. यावेळी विविध तक्रारींची 48 निवेदने आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झालीत. विकासकाने घराबाबत केलेली फसवणूक, कंत्राटी कामगार, CCTV विषय, बाधित होणारी दुकाने, पुनर्वसन, पाणी विषय, विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, बदली विषय, ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय, शालेय ॲडमिशन विषय, सफाई कामगार विषय अशा विविध विषयांची निवेदने आमदार केळकर यांना देण्यात आली. यावेळी खोपट कार्यालय ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, दीपक जाधव, ओमकार चव्हाण उपस्थित होते. या जनसंवाद उपक्रमात फसवणुकीपासून सामूहिक विविध विषयांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या. त्या तक्रारीचे निरासन करणे, त्याचा पाठपुरावा करण्याकरिता यंत्रणा आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे काम होतच असेल असे नाही, पण आपण प्रयत्न केले पाहिजे, त्यांचे समाधान झाले पाहिजे असे केळकर यांनी बोलताना सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.